विजय रेड्डी यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. विजय, आपणास विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. एक अप्रतिम फलंदाज म्हणून त्यांची टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ख्याती आहे. आपल्या वसई तालुक्याच्या ओव्हरऑल क्रिकेटमध्ये असे विजय यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. सूरज चव्हाण आणि तेजस कांबळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. थँक्यू सो मच विजय, आपलं सुद्धा मनापासून आभार. हॅलो हॅलो, बघा तुमच्याकडे 10 प्लेयर आहेत. पहिलं एक सूचना ऐकून घ्या. तुमच्याकडे 10 प्लेयर आहेत. दोन्ही बाजूला 4-4 प्लेयर तुम्हाला अशी फील्ड सजवायची आहे. एका बाजूला तुम्ही 5 फिल्डर लावू शकत नाही आहेत. 4-4 असेच फिल्डर तुम्हाला ऑफसाइड आणि ऑनसाइडला लावायचे आहेत. ओके, सो चला देऊया दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. सुपर 6 ही पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये बारोंडा 11 या संघासमोर आनंदजी शर्मा, हार्दिक स्वागत आपलं. आणि या पहिल्या मॅच मध्ये सिद्धांत वारंग आणि सौरभ विश्वकर्मा ही जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होतीये. मॅन ऑफ द मॅच चे टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले त्या नैना गुजर मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेल नैना गुजर मॅडम यांना की आपण मंचावरती यायचे. चला खाली वरा. मयूर गुजर यांच्या आई आहेत अशा नैना गुजर मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. मी विनंती करेल मॅडम आपणास की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्यांच्या समवेत असणारे सर्व मेंबर्स आपणास विनंती आपण सुद्धा या. अरे विजय, त्या बाकीच्यांना पण घे ना. विजय विजय मी विनंती करेल त्यांच्या समेत बाकी सर्व मेंबर्स आपण मंचावरती यायचे. प्लीज या. राजू रवाडा गोलंदाजी मार्क वरती. सिद्धांत वारंग डाऊन द ग्राउंड खेळायचं. ऑन साइडला अगोदरच कॉल दिलाय सौरभनं. अगोदरच कॉल दिलाय आणि डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक राजूचं. 5 धावा धावफलकावरती. कोणती विकेट नाही अल्पेश इलेव्हनच्या. नवीन गोलंदाजी मार्कवरती मिस्टर नेव्हिल हे आमचं व्यासपीठ. या व्यासपीठावरती उपस्थित सर्व आमची छोटे मोठे मंडळी.
नेव्हिल आणि त्याचा पहिला चेंडूला सौरभने सन्मान दिला. एका धावेसाठी तो चेंडू खेळला गेलाय. एका धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय. गरजेचं आहे, सुपर 6 ची मॅच आहे त्यामुळे त्याचं महत्व दोन्ही संघांना माहीत आहे. महत्व माहीत असताना जर का काही धावा उभा केल्या जात आहेत तर त्याच्या मागचं काहीतरी लॉजिक असेल आणि ते लॉजिक एकच लागलं की 30-35च्या आसपास जाणं. आणि 30-35च्या आसपास जात असताना ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी पुन्हा एकदा निघून जातोय. सिंगल धाव धावपलकावरती येते. 2 चेंडू आणि 7 धावा धावपलकावरती आहेत. नेव्हिल पुन्हा एकदा सौरभ समोर बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. अडवला सुद्धा गेलाय, अडवला गेलाय आणि अडवत असताना 1 धाव येते. आता 3 चेंडू आणि 8 धावा. बघा अजून तशी चांगल्या स्थितीमध्ये येण्यासाठी तुम्हाला एखादा तरी मोठा फटका मारावा लागेल. षटका गणित, तुम्ही जोपर्यंत षटका गणित तो मोठा फटका मारत नाही तोपर्यंत तुमचं धावफलक वाढणार नाहीये. चांगली फिल्डिंग साईशची बघायला मिळाली. साईशची हवा मागील मॅच मध्ये आपण पाहिली. साईशची हवा पाहिली, साईशने केलेला परफॉर्मन्स आपण पाहिला. आणि असं पाहत असताना आता बारोंडा 11 साठी फिल्डिंग मध्ये सुद्धा तो कमाल दाखवतोय. परंतु सिद्धांत वारंग आणि सौरभ विश्वकर्मा दोघांच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅचची जी जर्सी आहे ती त्यांच्या परफॉर्मन्सला दाखवून देते, सगळ्यांसमोर सादर करते. सादरीकरण चांगलं आहे परंतु आता बनलेल्या धावा, न बनत असणाऱ्या धावा थोडीशी अडचण बनून राहिली आहे. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे. बघूयात कशा प्रकारे हाताळला जातोय. नेव्हिल यांच्या माध्यमातून समोर सिद्धांत बारंग आहेत. हलक्या हाताने खेळलंय चेंडूला एका धावेसाठी चेंडू निघून जाईल. 1 धाव, डाऊन कंप्लीट केली जाते. सिंगल येते आणि सिंगल नंतर 11 धावा धावपलकावरती. 11 रन्स स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 2 ओव्हर, आफ्टर दॅन 0 लॉस. यस, कोण केतन बटावले कोण होता? नहीं, विशाल है. चश्मा त्यांनी पण घातलाय. ये चष्मे का पावर है. विशाल याने चेंडूला अडवलं. अच्छा 3D आहे. ओ माहीतच नव्हतं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मैदानाला गरंगळत पाठवलंय. सिंगल साठी 1 धाव पुन्हा एकदा येते. बघा गोलंदाजांचं कौतुक करावं लागणार आहे. आता मयूर यानंतरची मॅच आहे त्यामुळे आता प्रेशर त्याच्या हातात झळकायला लागलाय. यानंतरची मॅच सुद्धा मोठी असणार आहे. इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट, शानदार स्ट्रोक, अफलातून कव्हर ड्राइव्ह, फुल पेस ऑफ द बॅट. चेंडूला पाठवलंय सीमारेखा पार, चौकार. काय जबरदस्त फटका मारलाय. परंतु ज्याच्यासाठी आपलं मन वाट बघतंय किंवा मन ते म्हणतात ना दिल धडकतोय, तो कुठे गेलाय? आमचा हा मिकी माऊस गायब आहे. एकदा शोधून बघा कुठे गेलाय, कारण आता त्याची सर्वात जास्त गरज आहे. कारण इथून मोठमोठे धूमधडाके होणार आहेत. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी आहे. 19 धावा धावपलकावरती आहेत. बघूयात काय घडतंय. सिद्धांत बारंग समोर, यावेळेला गोलंदाजी मार्कवरती प्रणय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल साठी खेळलाय. 1च धाव धावपलकामध्ये ऍड होईल. 3 षटकांचा खेळ संपला. 20 धावा धावपलकावरती अल्पेश 11.
चला शेवटचं आणि अंतिम षटक, आणि अंतिम षटकाची सुरुवात करण्यासाठी आशुतोष डोंगरे स्वतः आलेले आहेत. दीपक पागी मंचाजवळ यायचंय. दीपक पागी समर्थ फोटो स्टुडिओचे ओनर. पहिला चेंडू टॅप केलाय, समोरच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून जात होता, बॅक केलंय. एक धावून कंप्लीट केली जाते. प्रतीक बाईंग आपण कुठे असाल मंचाजवळ यायचंय. प्रतीक बाईंग, प्रत्येकजी बाईंग आपणास विनंती, आपण मंचाजवळ या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली गेली, थोडीशी हलक्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. एकदा धावून कंप्लीट केली जाते. मृदुल मेहर या स्पर्धेला मागील 4 दिवसांमध्ये आपण ऐकलेला आवाज पुन्हा एकदा थोड्याच वेळात आपल्याला ऐकायला मिळणार आहे. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. अडवला गेलाय. फलंदाज बाद सौरभ विश्वकर्मा डिपार्ट्स. वरती 22 धावा धावपलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा अजूनही खेळाने शिल्लक. आशुतोष डोंगरे यांच्या समोर सिद्धू आहे. सिद्धूने जर का मोठा फटका मारला तर मात्र अवांत जिवंत राहण्याचे चान्सेस जास्त आहेत, परंतु ना मुन्ना ना, सिद्धू वर्सेस आशू इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाहीये. बारुंडा 11 मागील वर्षी फायनल मध्ये होती. आम्हाला आठवते तो क्षण. त्या जखमा अजून ओल्या आहेत असं सांगतोय, आणि पुन्हा एकदा त्याच अनुषंगाने आणि त्याच जोशाने पुन्हा एकदा ती भरारी घेण्यासाठी सज्ज आहे. आशुतोष डोंगरे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. अडवल्यानंतर बॅक एक शिवम वेगाने आले होते, परंतु त्यांना सुद्धा रनआउट स्वरूपाने मागे परतावं लागणार आहे. एकच धाव येते एका धावेने. धावफलक पुढे जात असताना 23 वरती जाऊन पोहोचलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. विकेटचं पतन. शेवटचा चेंडू. या चेंडूवरती मोठा फटका गरजेचा आहे, नाही आला तर अडचणी वाढतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमधून निघून चाललाय सीमारेखा पार. ज्याची होती दरकार तो आलाय चौकार. 4 धावा. पहिली इनिंग संपली. यार की है यारी निभानी. दिवस रविवारच्या दिवसाची ही रात्र, आणि या रात्रीमध्ये सर्वात जास्त चालणारा माहोल, आणि त्या माहोलला मॅच करणार हे गीत. टार्गेट कितीच आहे? 28 रन्सचं लक्ष आहे, आणि या लक्ष्याचा पाठलाग आणि बचाव आपण पाहणार आहोत.
पाठलाग करायचा आहे 28 धावांचा आणि 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आली आहे. अर्जुन आणि केतन पहिल्या चेंडूवरती एक धाव घेऊन स्ट्राइक रोटेट केली अर्जुननं आणि केतन बटावले आता स्ट्राइक हेडवरती आलाय. जॉन्टीला सुद्धा आमच्या काहीतरी आता वेगवेगळ्या कला सुचायला लागल्यात. बघू थोड्याच वेळात जॉन्टीची पेशकश कशी आहे. रोहित कमिटी मेंबर्स ओहो केतन बटावले डिपार्ट्स. अल्पेश कळंबे खुश. रोहित कमिटी मेंबर्स आपण मंचाजवळ यायचंय. साईश गवस मागील मॅचचा हिरो. रोहित गाडी सर्वेश 11 आणि हेमंत 11 दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. सर्वेश 11 आणि हेमंत 11 दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. ओहो यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगतात आहे. महेश यादव मॅडी यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. टॉस कोणाकडे जरा एकदा बघा. मॅडी टॉस करण्यासाठी यायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. पहिलं षटक 3 धावा धावपलकावरती आहेत. अर्जुन हलक्यात सिंगल धाव धावून कंप्लीट केली जाते आणि पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावपलकावरती आहेत. पाठलाग करायचा आहे 28चा आणि त्या अगोदर टॉस सुद्धा करतोय. कोण? सर्वेश. काय निर्णय? बोल्ड फर्स्ट. चला थँक्यू सो मच. पुढील मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मजा येणार आहे या मॅचला सुद्धा. सुपर 6 ची ही दुसरी मॅच असेल आणि त्या दुसऱ्या मॅच मध्ये सर्वेश 11 विपक्ष हेमंत 11 असे 2 संघ असतील. अर्जुन वरती खूप मोठी जबाबदारी आहे. सिद्धांत वारंग गोलंदाजी मार्क वरती आणि त्याचा पहिला चेंडू ऑन साइडला ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय. तो प्रयत्न करत असताना एक धाव धावून कंप्लीट केली जाते आणि सिंगलने 5 धावा धावपल करतात. 5 रन्स ऑन स्कोरबोर्ड. साईश गवस स्ट्राइक हँड वरती आहे आणि दुसऱ्या बाजूला अर्जुन. या 2 खेळाडूंनी मागील काही मॅचेस मध्ये खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स दाखवलाय. ओहो इथे किती 1 2 किती 2 धावा. येस 2 धावा येतील. ओव्हरथ्रो स्वरूपाने 1 धाव येईल आणि अशा प्रकारे धावपलक पुढे जाताना पाहायला मिळते. बघा अर्जुन मध्ये क्षमता आहे. अर्जुनच्या बरोबरच साईशने दाखवलेला क्लास सुद्धा काय कमी नाहीये. परंतु सिद्धांत वारंग याच्याकडून काय अपेक्षा आहे? सिद्धांत वारंगने या षटकामध्ये किमान एखादी विकेट घ्यावी
आणि रन बॉल इक्वेशनच्या आतमध्ये रन बॉलच्या आतमध्ये धावा ठेवाव्या अशा प्रकारची अपेक्षा त्याच्याकडून सुद्धा आहे. परंतु या सगळ्या अपेक्षा असताना त्या अपेक्षांची पूर्तता काय केली जाते की नाही हे बघितलं जाईल. तुर्तास थोडी बॅकफुटवरती आहे टीम बारुंडा 11, जी मागील वर्षी आपण फायनलमध्ये बघितली होती. आज ती टीम संघर्ष जरूर करते, परंतु अल्पेश 11चं सुद्धा स्वप्न आहे की या PPLच्या अंतिम सामन्यामध्ये आम्ही पोहोचावं. PPLच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचत असताना PPL आपल्या नावे करावी आणि या स्वप्नाला ते सुद्धा साकारण्यासाठी तितकाच जोर लावणार आहेत. आता कोणाचा जोर किती मोठा त्याच्यावरती जय पराजय अवलंबून असणार आहे. हो, क्लीन बोल्ड अर्जुन डिबाट्स. बंटी गवस आणि साईश यांच्या मम्मी आलेल्या आहेत. मी त्यांना विनंती करेल की आपण मंचावरती यायचंय. गवस काकी आपणास विनंती, आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. त्यानंतर मिसेस चव्हाण सुद्धा आलेले आहेत, त्यांना विनंती करेल आपण सुद्धा मंचावरती या. सगळ्या मिसेस चव्हाण आणि गवस काकी आपणास विनंती, आपण मंचावरती यायचंय. या तुमच्यासाठी जागा आहे वरती. दोघींनाही विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत PPLच्या माध्यमातून. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू एका धाब्यासाठी खेळला गेलाय, सिंगल दाब येते. 10 धाबा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. बारुंडा 11 12-18 ही इक्वेशन आहे या मॅचची. बॉलिंग पण बॅटिंग पण एवढं कशासाठी भाऊ आपल्या मसवीराच्या पोरांसाठी आज बिग बॅच लीग बनवली आहे. ते पण येतात 6-7-8 रनचा. मुली ज्यांनी गाजवलं आपल्या फुलपडा शहराचं नाव, तेच म्हणजे युगानी माऊली त्यांचं नाव. आणि इथं 9 तारीखला खास आपल्या हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्या 10 धावा आल्या तर 12-18चा इक्वेशन आहे. मागील मॅच ज्या वेळेला खेळली गेली त्यावेळेला राजूसमोर जी टास्क होती त्याच प्रकारची काहीशी टास्क आता साईश गवस समोर आहे. राजू रबाडा त्याच्या साथीने आलाय मैदानात, त्याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. ओ क्लीन बोल्ड, सौरभ विश्वकर्माने मिळून दिला ब्रेक थ्रू. महत्वाची विकेट, मोठा अडसर दूर, मोठा मासा गळाला. गन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला. आदर्श मिश्रा यावेळेला रनआउटची संधी आहे. फलंदाज सेफ आहे, कोणत्याही प्रकार हरकत नाही. बघा बघा हा मोये मोये सीन बघा, मोये 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 मोये. आतापर्यंत सगळ्यांना प्रश्न होता की ऋषी आहे की पेडा आहे. आता इथे दिसला तो ऋषीच आहे. ऋषीचा रिलीव्हर तो पेडा आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डायरेक्टली गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद अल्पेश कळंबे खुश. यूपी वाला ठुमका
राज्य करण्यासाठी आलाय, कर्मा उसके साथ है. की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. अशा प्रकारे तिसरं षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा 12, फक्त 2 धावा या षटकामध्ये आल्यात. हे सगळे जे काही बॅनर्स आपल्याला दिसत आहेत हे एकविरा ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि त्यानंतर जी ट्रॉफ्यांवरचा जो काही मायना लिहिण्याचं कार्य केलंय ते आमचे एकविरा ग्राफिक्स चे ओनर योगेशजी कांबळे या ठिकाणी आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. दीपकचे भाऊजी यांना विनंती, आपण सुद्धा मंचावरती यायचंय. दीपकचे भाऊजी आपण सुद्धा मंचावरती या. आतापर्यंत फक्त बक्षिसासाठी त्यांना आम्ही अनाऊन्स केलं. प्रणय आलाय आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आदर्शने केला, परंतु एका धावेसाठी चेंडू मागे निघून गेलाय. अरे उधर मत जाना यार. विकेट कीपर कुठे गेला? मिलिंद आज माहित पडलं 4 दिवसांनी की तिथे रस्ता उघडा आहे. विशाल आलाय आणि इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु फलंदाज बाद. बघा विशाल म्हणजे आपला केतन बटावले सारखा दुसरा कॉप, म्हणजे केतन बटावलेचा कॉफी म्हणूयात त्याला. हा डावरा आहे तो उजवा आहे. आणि यावेळेला क्लीन बोर्ड पुन्हा एकदा अल्पेश 11. ऐकायचं नाव घेत नाहीयेत, थांबायचं नाव घेत नाहीयेत. थांबायचं नाही राजा, लढायचं आणि नढायचं. नढत असताना मात्र आतापर्यंत या मॅच वरती पकड मिळवली आहे त्यांनी. येते विकेट. पैसा कमाना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय, परंतु त्या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळते. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. मात्र औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आता शेवटचा चेंडू आशूला एन्जॉय करायला मिळेल. टॉप 3 मध्ये कोणता संघ दाखल होईल? टॉप 3 मध्ये जाण्याचा मान मिळालाय अल्पेश 11 या संघाला.
शकता हे मान्यवर आपल्याला बघायला मिळत आहेत.